शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजी-माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचे चित्र आहे। कोपरगाव शहराचा आज आठवडे बाजार असल्याने महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। या प्रचार फेरीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित नसले तरी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील भाजी विक्रेते तसेच बैल बाजार या ठिकाणी मतदारांची भेट घेऊन त्यांना धनुष्यबाणालाच मतदान करा असे आवाहन केले आहे। धनुष्यबाण प्रभू श्रीरामांचा, लोखंडे साहेब व्यक्ती कामाचा अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या आहे। कोपरगाव तालुक्यामधला प्रचार फेरी काढताना कोपरगावचे आमदार काळे साहेब, महायुती पदाधिकारी या ठिकाणी सहभाग होत असताना शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे सर्व आमदार काळे साहेब व त्यांचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे या ठिकाणी सर्व घटक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज प्रचार फेरी काढत असताना महायुतीच्या गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या कामाची आणि ह्या भागामध्ये कोपरगावच्या विकासाच्या संदर्भात घाटमाथ्याचं पाणी, स्थानिक पाण्याचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी महायुतीचं जे सरकार येणार आहे वरती डबल इंजिन, हे डबल इंजिनचा खरा फायदा या ठिकाणी मोदी साहेब आणि महायुतीचं सरकार, युतीचं सरकार आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी कोपरगावचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याच्या संदर्भात खासदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। ते प्रयत्न करत असताना पाणी असल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही आणि सुखी करायचं असेल तर पाणी नवीन निर्माण करण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार आहे आणि म्हणून 7 जिल्ह्याला योगदान ठरणार घाटमाथ्याचं पाणी 115 TMची पाणी अडवण्याचं खासदार म्हणून मी प्रयत्न करून ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार। साहेब, आपण म्हणतो की अनेक ठिकाणी असं बोललं गेलं की कोल्हे जे आहेत त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहे, परंतु नेते अजून सक्रिय झालेले नाही। ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आले, काय भेद त्या ठिकाणी असतील, परंतु सर्व जनता या ठिकाणी एकत्र काम करून, नेते पण एकत्र काम करून महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस देशाची शपथविधी करताना शिर्डीचा खासदार हा महायुतीचाच होईल ही आशा आहे। महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आज कोपरगाव शहराची फेरी या ठिकाणी घेतलेली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व नागरिकांकडून या ठिकाणी मिळतोय। प्रचंड उष्णता आहे, परंतु अशा उष्णतेमध्ये सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या भेटीसाठी या रॅलीमध्ये सामील झालेले, त्यांचे मनापासून आभार। आपण सर्वजण पाहतोय का जी काही निवडणुकीची हवा आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जरा वेगळं चित्र, लोक थोडे संभ्रमित होते, परंतु जशी जशी निवडणूक पुढे जाते तसे तसे लोकांचं एक महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी आवाज दिसतोय। म्हणून या निमित्ताने एवढीच विनंती किंवा आवाहन करेल का महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब यांना प्रचंड मताने निवडून द्या। एवढं बोलतो, धन्यवाद।